बघ फसवू नको, खरं ते सांग. बरं ते गाडी हितच राहू दे, तू निघ. जेवढं सांगते तेवढं करायचं, निघ. वहिनी साहेब नमस्कार. वहिनी तुम्ही गोदाक्का कुठे आहे? का आम्ही आलेला आवडलं नाही वाटतं? हो तसं काय नाही. असू द्या राणा भाऊजी, अहो गोदाक्कांचं वय झालंय आता, त्यांना जरा आराम करू द्या की. आणि सारखं सारखं कशाला बरं त्यांना त्रास द्यायचा? म्हणून आम्ही स्वतः आलोय तुमच्यासाठी जेवण घेऊन. चला जेवून घ्या. एवढ्या उन्हाचा कशाला तुम्ही उगा त्रास करून घ्यायचा? राणा भाऊजी खरंच सांगतो, तुम्हाला काय ते आमची काळजी आहे बघा. अहो गोदाक्कांना फक्त एकदा म्हणलं आम्ही, आज आम्ही डबा घेऊन जातो की लगेच सोपवलंच बघा आमच्या हातात. अहो तसं नव्हं, आम्हाला बी काळजी आहे आपल्या माणसांची, म्हणून आम्ही स्वतः तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. आणि आपल्या माणसांसाठी 10 वेळा त्रास घ्यायची तयारी आहे आमची. बरं का तू पण जेवणार? नको, माझं एक काम आहे. जा मग. राणा भाऊजी चला. चला. राणा भाऊजी खरं तर आम्हाला काल रात्रीच्या इशाबद्दल जरा बोलायचं होतं. काल रात्री काय? आमचे हे काल रात्री कुठं होते आम्हाला काहीच माहित नाही, पण तुम्ही एवढ्या काळजीने त्यांना घरी घेऊन आलासा, लय उपकार झालं बघा. वहिनी उपकाराचं काय म्हणताय? ते माझं कर्तव्य आहे. राणा भाऊजी अहो काय झालं? कुणी येणार आहे का? नाही असं कावरं बावरं होऊन इकडे तिकडे बघतायसा म्हणून विचारतोय. नाही नाही. बरं असू द्या, तुम्ही जेवा बरं पोटभर. पाठक भाई आले का काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.